नमस्कार. अनिकाज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज अनिकाज किचनमध्ये रवा इन्स्टंट ढोकळा बनवायचा आहे. खूपच छान टेस्टी आणि करायला खूप सोपा आहे. तर मग चला अनिकाज किचनमध्ये. इन्स्टंट रवा ढोकळा बनवण्यासाठी हा जाड रवा घेतलेला आहे, अर्धा कप घेतलेला आहे. आणि अर्धा कप आपल्याला एकदम बारीक रवा घ्यायचा आहे. हा अर्धा कप घेतला आहे. 1 कप दही घेतलेला आहे. 2 हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे. आणि ही अर्धा चमचा शुगर पावडर घेतलेली आहे. आणि हे 1 इंच आलं किसून घेतलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ, अर्धा टेबलस्पून सोडा आणि पाव टेबलस्पून हिंग घेतलेला आहे. एवढं साहित्य आपल्याला लागेल. ही हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि हे मीठ आहे, हे पावडर शुगर आणि हे अद्रक किसून घेतलेलं, हे अद्रक टाकून घ्यायचं, हिंग आणि हा खाण्याचा सोडा आहे. आणि हे दही टाकून घ्यायचं आणि सर्व छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स झालेलं आहे. तर मी याच्यामध्ये अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. अर्धा कप पाणी याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बॅटर छान मिक्स झालेलं आहे. कोणता रवा जाड असतो, कोणता जास्त राहतो, पाणी कमी जास्त लागू शकते, त्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे. हे असं बॅटर बनवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. रवा छान मिक्स झालेला आहे. याला आपल्याला 20 मिनिटासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं. हा एक पॉट घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून सर्व बाजूने आपण हे लावून घ्यायचं आहे. एक गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालत आहे. आणि त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, हे छान तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकून द्यायचा आणि 2 हिरवी मिरचीचे तुकडे आहे हे घालून द्यायचे. आणि थोडीशी तीळ आहे, 1 चमचा तीळ घेतले आहे. थोडंसं अर्धा मिनिट आपण रोस्ट करून घेऊ. त्याच्यामध्ये 1/4 कप पाणी घेतलेलं आहे. हे पाणी आपण घालून घ्यायचं. नंतर अर्धा चमचा साखर घेतली आहे, साखर घालून घ्यायची आणि या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. अशा प्रकारे आपला हा तडका रेडी आहे. आता 20 मिनिटं झाले आहे. आता आपण चेक करू. आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा निंबूचा रस घालायचा आहे आणि हे छान मिक्स करायचं आहे. हे छान आता मिक्स झालेलं आहे. आपण ह्याला तेल लावून घेतलं होतं, त्या भांड्यामध्ये हे ओतून घ्यायचं आहे. गॅसवर एक भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि हा स्टँड ठेवला आहे. हे बॅटर आता रेडी आहे. त्याला 1-2 वेळा आपण टॅप करायचं आणि स्टीमरमध्ये ठेवून द्यायचं. हे स्टीमरमध्ये ठेवलं आहे. याला आपण झाकण लावून 20 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. लो टू मीडियम गॅसवर ठेवायचं. आता 15 मिनिटं झाले आहे. आपण चेक करू झाले का ते. मस्त फुललं आहे. एक टूथपिक टाकून आपण चेक करायचं आहे. आणखी एक 5 मिनिटं आपण होऊ द्यायचं. आता 5 मिनिटं झालेली आहे. एकूण 15 मिनिटं लागली आहे. आपला ढोकळा परफेक्ट रेडी आहे. याला थंड होण्यासाठी आपण बाजूला काढून ठेवून. ढोकळा आता थंड झालेला आहे. आपण ह्याला आता कट करून घेऊ.
ढोकळा कट करून झाला आहे. आपण हा तडका जो बनवला होता तो याच्यावर टाकून घेऊ. नंतर ह्याच्यावर आपण कोथिंबीर अशी पसरून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपला रवा ढोकळा इन्स्टंटवाला तयार आहे.